एव्हरीवन, आज आहे दीप अमावस्या। दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या ही महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाची अमावस्या आहे। या दिवशी घरातील सर्व दिव्यांची समई, निरंजन, पंती इत्यादींची पूजा केली जाते व घरात लक्ष्मी देवीचे आगमन, सुख, समृद्धी आणि मंगलतेसाठी ही पूजा केली जाते। दीप अमावस्या म्हणजे काय? आषाढ महिन्यातील अमावस्याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हणतात। पूर्वी वीज नव्हती, त्यामुळे घरातील सर्व कामे दिव्यांच्या प्रकाशात होत असत। हे दिवे म्हणजे जीवनातील ज्ञान, ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहेत। म्हणून या दिवशी दिव्यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते। दीप अमावस्येची कथा सांगते। खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब पण श्रद्धाळू स्त्री राहत होती। तिच्या घरात एक जुनी पितळेची समई होती। ती रोज त्या समईत तुपाचा दिवा लावून देवाची पूजा करायची। एकदा आषाढी अमावस्येच्या दिवशी तिने पितळेची समई स्वच्छ करून घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसले आणि हळद कुंकू वाहून फुले अर्पण करून त्यांची भक्तिभावाने पूजा केली व दीप प्रज्वलित केले। तिच्या मनात कोणतीही लोभाची भावना नव्हती, फक्त देवावरील श्रद्धा होती। त्या रात्री देवी लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणाली, ज्या घरात दिव्यांचा सन्मान होतो, स्वच्छता आणि श्रद्धा असते, त्या घरात मी सदैव वास करते। त्यानंतर त्या स्त्रीच्या घरातील दारिद्र्य दूर झाले, सुख समृद्धी वाढली आणि तिचे जीवन आनंदी झाले। तेव्हापासून दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली। दिव्यांची पूजा कशी करावी तर घराची स्वच्छता करावी। सर्व दिवे चांगले घासून पुसून स्वच्छ करावेत। देवघरामध्ये दिवे मांडावेत। त्या दिव्यांना हळद कुंकू, गंध, अक्षदा, फुले अर्पण करावीत। प्रत्येक दिव्यात तूप किंवा तिळाचं तेल घालून वात ठेवावी। सर्व दिवे प्रज्वलित करावेत। श्री गणेश, देवी लक्ष्मी आणि दीपदेवतेची प्रार्थना करावी, आरती करावी। नैवेद्य दाखवून कुटुंबातील सर्वांना प्रसाद द्यावा। दिव्यांची पूजा झाल्यावर प्रार्थना करावी। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। व दुसरा श्लोक, दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योतिर्जनार्दनः दीपो हरतो मे पापम दीप ज्योतिर्नमस्तुते। हे श्लोक म्हणावेत। तर ही होती दीप अमावस्येची कथा, तिचे धार्मिक महत्व आणि पूजा करताना कशी पूजा करण्याची सोपी पद्धत। या दिवशी श्रद्धेने दिवा प्रज्वलित करून त्यांची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा नांदते, अशी आपली संस्कृती आहे। जाणून घेऊया दीप अमावस्येचे महत्व। ती का साजरी केली जाते ते पाहूया। आषाढ अमावस्या जी अमावस्या म्हणून साजरी केली जाते, ती उत्साहाने पाळली जाते। या दिवशी घरातील सर्व पंती, समई, निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। ही प्रथा पावसाळ्यातील गडद अंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी केली जाते। दीप अमावस्येची कथा जाणून घेऊयात। एका नगरीत एक राजा आणि त्यांची सून राहत होती। ही सून दररोज श्रद्धेने देवपूजा आणि दीपपूजन करत असे। एकदा तिने चोखून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारणा झाल्यावर तिने खोटे बोलून उंदरावर आरोप लावला। याचा राग येऊन उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात ठेवली, ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हाकलून देण्यात आले। काही काळानंतर राजा शिकारीवरून परतत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिवे एकत्र बोलताना पाहिले। ते आपापसात गोड नैवेद्य आणि पूजेबद्दल चर्चा करत होते। पण राजाच्या घरातील दिवा उदास होता। त्याने सांगितले की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे। हे ऐकून राजाने घरी परत येऊन तपास केला आणि राणी निर्दोष असल्याचे कळले। त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरीत परत आणले। राणीच्या दीपपूजनामुळे तिच्यावरील संकट टळले। ही आहे दीप अमावस्येची कथा।
दीप म्हणजे प्रकाश, तेथून प्रकाश कायमचा नाहीसा होतो. अंधार म्हणजे काय तर संकट, आणि दीप म्हणजे तेज. ज्या ठिकाणी तेज प्रकाश असतो तिथून संकट कायमचे निघून जाते. असे दिव्यांचे तेज मुलांना मिळावे, तसेच संकटावर मात करावी यासाठी घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते. दीप अमावस्येला लहान मुलांना औक्षण करून सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला जातो. औक्षणाद्वारे लहान मुलांना दृष्ट लागण्यापासून आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण मिळते. यमुनेच्या तीरावर नियमितपणे गायी मृत्युमुखी पडत होत्या. यामागे कालिया नाग कारणीभूत आहे असे बाळकृष्णाला समजले. बाळकृष्णाने नदीत उडी टाकून त्या नागावर स्वार होऊन वश करून बासरी वादन करत सर्वांना भयमुक्त केले. यामुळे यशोदेसह सर्व महिलांनी बाळकृष्णाला दिव्यांनी ओवाळले. यामुळे त्याच्यासारखे तेज, धैर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना करून ही प्रथा सुरू झाली. या दिवशी पितृतर्पणही केले जाते. हा दिवस पितरांच्या पूजेसाठीही योग्य मानला जातो. पितृतर्पणामुळे घरातील पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच धार्मिक, पारंपरिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या जीवनात दीप ज्योतीसारखा आनंद, प्रकाश आणि भरभराट नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये.